मित्रांनो, लग्नाची बेडी या मालिकेच्या 19 एप्रिलच्या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत की रत्नाकर म्हणत असतो या सिंधूमुळे घरात रोज नवीन तमाशा होत आहे आणि याला जबाबदार आहे राजश्री. तिनेच सिंधूला डोक्यावर चढवून ठेवले. जशी राजश्री तशी तिची सून. आणि त्यामुळे राघव म्हणतो की बाबा, इथे सिच्युएशन काय आहे आणि तुम्ही बोलताय काय? आणि प्रत्येक वेळी काही ना काही कारण काढून तुम्ही आईला जबाबदार ठरवता. मला अजिबात आवडत नाही ते. प्लीज नका करत जाऊ असं. पण त्यावर रुक्मिणी म्हणते की छान, त्या मुलीला 4 चांगल्या गोष्टी शिकवायच्या सोडून तूच तिच्याकडून वाईट गोष्टी शिकायला लागला आहे. वाण नाही पण गुण लागलाय. लोकांचा अपमान कसा करायचा, उद्धटपणे कसं बोलायचं, हे सगळं तू तिच्याकडूनच शिकतोय ना. आणि ती आत्याकडे पाहत म्हणते, काय माणसं आणून ठेवली आहेत आपल्या घरात, ही बाई, ती मुलगी. त्यावर राघव आत्याजवळ जात म्हणतो, तुझ्या लोकांबद्दल बोलत आहे ना, ती लोक नांदगावची आहेत काकू. आणि तू म्हणतेस तशी ती अजिबात नाही. ते एकमेकांची साथ देतात, एकमेकांची काळजी करतात. आणि म्हणूनच यांनी माझं लग्न सिंधूशी लावून दिलं आहे, तिच्या चांगल्या भविष्यासाठी. मात्र त्यावर रुक्मिणी म्हणते की त्या मुलीची बाजू घेऊन तू आमच्याशी ज्या पद्धतीने भांडतो ते पाहून तुझं त्या मुलीशी लग्न तुझ्या इच्छेविरुद्ध झाले, यावर आता माझा विश्वास बसत नाही. त्यावर राखी म्हणते, मग तुमची काय इच्छा आहे वहिनी? राघवने आयुष्यभर रडत बसायचं का? त्यावर रुक्मिणी म्हणते, नाही, राघव या घरातला मुलगा आहे. तो नेहमी आनंदातच राहावा, त्याचा संसार सुखाचाच व्हावा असं वाटतं मला. पण ही मुलगी त्याची बायको होण्याच्या लायकीची नाही आणि म्हणून माझा त्रागा होतो, म्हणून माझी चिडचिड होत आहे. ती मुलगी म्हणजे रत्नपारखींच्या राशीला लागलेला शनी आहे. आणि याचा पुरावा म्हणजे ती या घरात येत्या क्षणी आपली राणी घर सोडून गेली. त्यावर राखी म्हणते की राणी स्वतःच्या मर्जीने घर सोडून निघून गेली. त्याच्याशी सिंधूचा काय संबंध? पण रुक्मिणी म्हणते तिचाच संबंध आहे. ती सतत राणीला काहीतरी बोलत राहायची, कशी वागायची ती राणीसोबत. आणि म्हणूनच कंटाळून राणी निघून गेली. मी किती वेळा समजावलं त्या मुलीला की राणीची माफी मागून तिला परत घेऊन ये, पण ती मुलगी मोठ्यांचं कधीही काही ऐकणार नाही. पण तिच्यामुळे मला राणीला गमवायचं नाही. त्यावर रत्नाकर म्हणतो की हो ना, राणी गेल्यापासून घर अगदी सुनं सुनं झालं आहे. बिचारी राणी. आधीच लग्न झाल्यानंतर राया बेपत्ता झाला आणि आता ही मुलगी आली तिचा छळ करायला. त्यावर रुक्मिणी म्हणते की त्या मुलीला या घराची चिंता नाही, पण मला आहे. आणि त्यामुळे मी ठरवलं आहे की मीच राणीकडे जाऊन तिची माफी मागून तिला परत घेऊन येणार. आणि हे ऐकून सर्वांनाच धक्का बसतो. त्यानंतर रुक्मिणी राघवला सांगते की यावेळी त्या मुलीच्या चुकीची शिक्षा तू तिला देणार आहेस. आणि जर तू तिला शिक्षा दिली नाही तर मी त्या मुलीला अशी शिक्षा देईल की तिला जन्मभर ती लक्षात राहील. आणि तितक्यात सिंधू घरात येते. आत्या रडतच तिला विचारते की बयो, कुठे गेली होतीस तू? मला सांगून तरी जायचं ना. त्यावर सिंधू तिला शांत करत म्हणते की काय झालं तुला एवढं रडायला? मात्र त्यावर आत्या काहीच उत्तर देत नाही. तर रत्नाकर रागातच म्हणतो, आल्या महाराणी, झालं वाटतं गाव उंडारून. आणि तो राघवलाही म्हणतो की तुझ्या बायकोला सांगून ठेव, हे घर आहे, हॉटेल नाही. कधीही या आणि कधीही जा, असं इथे चालणार नाही. आणि विचार तिला कुठे गेली होती ती. त्यामुळे राघव नाईलाजाने सिंधूला विचारतो की कुठे गेली होतीस तू? पण रत्नाकर मध्येच म्हणतो, असं थंडपणे विचारणार आहे का? जरा ठणकावून विचार ना. त्यामुळे राघवही चिडून म्हणतो की बाबा, विचारतोय ना मी. आणि तो पुन्हा सिंधूला कुठे गेली होतीस म्हणून विचारतो. तर ती सांगते, माझं एक महत्त्वाचं काम होतं, फिरायला नव्हते गेले मी. त्यावर राघव म्हणतो की हे माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही. मी विचारलं तू कुठे गेली होतीस. पण सिंधू म्हणते की नाही सांगता येणार. त्यामुळे राघव विचारतो की असं कोणतं काम होतं ज्याबद्दल तू मलाही सांगू शकत नव्हती. त्यावर सिंधू म्हणते की माझं काय पर्सनल काम असूच शकत नाही का कधी. त्यावर रुक्मिणी लगेच म्हणते की बघ कशी बोलती येते. पण राघव तिलाच म्हणतो की काकू प्लीज 1 मिनिट शांत बस. आणि तो पुन्हा सिंधूला म्हणतो की वातावरण बिघडण्याच्या आत. पण त्याचं वाक्य पूर्ण होण्याच्या आतच रुक्मिणी म्हणते की विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर दे, नाहीतर. आणि त्यामुळे सिंधू ही चिडून विचारते, नाहीतर काय करालो? सारख्या सारख्या काय धमक्या देत असता मला? आणि त्यामुळे रत्नाकर म्हणतो की बघतोय ना राघव, वर तोंड करून कशी बोलते ती, आणि तू अजूनही गप्पच बसणार आहे का? पण त्यावर राखीच रत्नाकरला म्हणते की सिंधू आणि राघव नवरा बायको आहेत. ते जर एखाद्या गोष्टीवर बोलत असतील तर त्यांच्यामध्ये तिसऱ्या व्यक्तीने बोलायची काही गरज नाही दादा. आणि त्यामुळे रत्नाकर गप्पच होतो. तर राघव पुन्हा सिंधूला विचारतो की कुठे गेली होतीस तू? ते सांगून टाक आणि विषय संपव.
उगाच वाद वाढवू नको. आत्याही तिला सांगून टाक म्हणून विनंती करते. तर सिंधू म्हणते, मला यांच्या प्रश्नाचं उत्तर द्यायला काही प्रॉब्लेम नाही, पण मी पुन्हा एकदा सांगते, जर प्रश्न विचारण्याची पद्धत बरोबर नसेल तर मी नाही देणार उत्तर. आणि त्यामुळे शेवटी राघव वैतागून म्हणतो की मी शेवटचं विचारतोय, कुठे गेली होतीस तू? तर सिंधू म्हणते, मी पण शेवटचं सांगते, मी सांगणार नाही. आणि त्यामुळे रुक्मिणी म्हणते की ही मुलगी तुझ्या प्रश्नाचं उत्तर देत नाही आहे राघव. पोलीस स्टेशनमध्ये गुन्हेगारांना बोलतं कसं करता तुम्ही? त्यावर राघव म्हणतो, गुन्हेगारांसाठी पोलिसांची काठी पुरेशी असते, पण हे आपलं घर आहे, पोलीस स्टेशन नाही. तर रुक्मिणी म्हणते, पण या मुलीने गुन्हा केला आहे आणि आता ती तोंड उघडत नाही, तेव्हा काढ तुझी काठी आणि बोलतं कर तिला. आणि हे ऐकून तर सर्वांनाच धक्का बसतो. तर सिंधूही हट्टीपणाने राघवला म्हणते, काय झालं, का शांत बसलात? काढा काठी आणि मारा मला. तसंही तुमच्या घरच्यांना तुमच्या हातून मला मार खातानाच बघायचं आहे ना. मात्र त्यावर राघव काहीच न बोलता तेथून जाण्यासाठी निघतो. पण सिंधू त्याला अडवत म्हणते, काय झालं, तुमच्यात तेवढी हिंमत नाही का? त्यावर राघव म्हणतो की हिंमत आणि मूर्खपणा यात फरक असतो आणि तुला तो कळणार नाही, कारण त्यासाठी माणसाने समजूतदार असावं लागतं. मी तुझ्याशी बोलण्याचा, तुला समजावण्याचा खूप प्रयत्न केला, पण आता मला तुझ्याशी बोलण्यात काही पॉईंट वाटत नाही. आणि त्यानंतर तो तेथून निघून जातो. तर राखी आणि आत्याही सिंधूला आतमध्ये घेऊन जातात. तर रुक्मिणी रत्नाकरला म्हणते, या मुलीला आता धडा शिकवायलाच हवा आणि अशी एकच व्यक्ती आहे जी हिला चांगलाच धडा शिकवू शकते. त्यावर रत्नाकर अशी कोण व्यक्ती आहे ते विचारतो. तर रुक्मिणी सांगते, राणीच त्या आगाऊ मुलीला धडा शिकवू शकेल. राणीच त्या मुलीचं खच्चीकरण करू शकते आणि मला तेच हवं आहे. आणि त्यावर रत्नाकरही म्हणतो की अगदी बरोबर आहे. तर रुक्मिणी लगेच राणीला परत घेऊन येण्याची तयारी करते आणि तिला फोन करते आणि तिला परत येण्यासाठी विनंती करते. तिला सांगते की शांतपणे विचार करून तू योग्य निर्णय घे. आणि त्यावर राणीही होकार देते. तर दुसरीकडे सिंधू पुन्हा आत्याच्या खोलीमध्ये झोपण्यासाठी निघालेली असते. तर राघव तिला पुन्हा झुरळाची भीती दाखवून घाबरवतो. मात्र त्या दोघांचं बोलणं सुरू असतानाच राघवला मधूचा फोन येतो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत की राणीचे बाबा राणीला पुन्हा रत्न पारखींच्या घरी घेऊन येतात. त्यावेळी रुक्मिणी त्यांची हात जोडून माफी मागते आणि म्हणते की पुन्हा या घरात राणीचा अपमान होणार नाही. त्यावेळी राणी म्हणते की मामी, काय करताय तुम्ही माफी मागायची काही गरज नाही. आणि त्यामुळे रुक्मिणी राणीचं कौतुक करते. तर सिंधूला टोमणा मारत म्हणते, तुला मात्र हे सगळं कधी कळणार नाही. आणि त्यामुळे सिंधूला खूपच राग येतो. ती रुक्मिणीच्या हात धरून तिला विचारते की मला तुम्हाला काहीतरी विचारायचं आहे. आणि सिंधूचं हे वागणं पाहून तर सर्वांनाच धक्का बसतो. मात्र सिंधू रुक्मिणीला विचारते की काकू, तुम्ही काय घेणार, चहा की कॉफी? आणि ती राणीच्या वडिलांना विचारते, काका तुम्ही काय घेणार? मात्र ते म्हणतात की मला काही नको, मी जाणार आहे आता. मात्र सिंधू त्यांना म्हणते, असं कसं, तुम्ही रत्न पारखींच्या घरी आलात ना, आम्ही तुम्हाला काही खाऊ पिऊ घातल्याशिवाय सोडणारच नाही. आणि सिंधूचं हे बदललेलं वागणं पाहून तर सर्वांनाच धक्का बसतो. तर मित्रांनो, या मालिकेचे पुढील भाग अतिशय रंजक होणार आहेत. या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.